नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हिवाळा सुरू झालाय, त्याच्यामुळे सर्दी, खोकला, पडसं यासारखे त्रास सगळ्यांना उद्भवत आहेत आणि खोकला तसंच सर्दीवर मात म्हणूनच या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. याबद्दल जाणून घेणार आहोत. आयुर्वेदाच्या सहाय्यानं या सगळ्या समस्यांवर ज्या वरवर सामान्य वाटतात पण नंतर मात्र समजा जर याकडे दुर्लक्ष केलं तर कशा प्रकारे या उग्र रूप धारण करू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी मॅडमची ओळख करून देते. डॉक्टर आपल्यासोबत आहेत डॉक्टर मालविका तांबे, आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. त्यांचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं स्वागत. नमस्कार. तर चर्चा आपण सुरू करणार आहोत. दरम्यान तुम्हाला सुद्धा जर डॉक्टर मालविका यांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, आजचा हा विषय घेण्याचं कारण हे की जो 2 वर्षापूर्वी सगळ्यांनी जी महामारी अनुभवली होती कोरोनाची आणि त्याचीच चाहूल किंवा तीच पुनरावृत्ती परत होते की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली आहे. देशात ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडायला लागलेत आणि त्यामुळे आता साधा सर्दी खोकला झाला तर लोकांना असं वाटतं की अरे हा मला कोरोना तर झाला नसेल ना, ही भीती सगळ्यांना सतावते. काय सांगाल याविषयी? बघा कसं आहे की आपण आत्ता विचार केला तर खरं गेली 2 महिने सगळीकडेच आता आम्ही एस्पेशली क्लिनिकमध्ये असल्यामुळे बघतो आहोत की सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत कंटिन्युअस आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास लोकांना होताना दिसतोय. आणि तो खोकला अशा प्रकारचा आहे की एकदा ती सर्दी झालेली गेली तरी खोकला खूप 1-1.5 महिनासुद्धा टिकून राहतो आहे आणि त्याच्यामुळे लोकांना भरपूर त्रास पण होतो आहे. तर त्यामुळे हे खोकला सर्दी आहे तो आपण म्हणूया की लक्षण असतं कुठल्या तरी इन्फेक्शनचं, ॲलर्जीचं वगैरे. आणि त्यातनं नॅचरली आत्ता आपल्याला ही जी काही कोरोनाची महामारी सगळीकडे येऊन गेलेली आहे अख्ख्या जगभर आणि ती परत सगळीकडे येते का काय ही भीती असताना तर नक्कीच स्वतःची काळजी कशी परत घ्यायला पाहिजे हे समजून घेणं आवश्यकच आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा बघा कसं आहे की प्रत्येक व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा जे काही आहे ते जसं आपल्याला एकदा सुरुवातीला आपल्या ह्याच्यामध्ये येतं आपल्या संपर्कामध्ये त्याच्यानंतर हळूहळू त्याच्याकरता आपली इम्युनिटी तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही आपल्या पूर्ण मनुष्य जातीबरोबर आता झालेलं आहे तेवढ्या लेवलचं परत काहीतरी त्रास कोरोनामुळे होईल असं मला तरी वाटत नाही. जे अर्थातच आत्ता रुग्ण जरी वाढायला लागलेले आहेत किंवा जे काही आत्ता आपण बघतो आहोत की नंबर्स वाढतात किंवा हॉस्पिटलायझेशन वाढतं हे अख्ख्या जगभर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये दिसतं आहे. तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम या सगळ्या काळजीत न करता येऊ शकते. डॉक्टर, आता सर्दी खोकल्याचे प्रकार आपण जर म्हणायचं झालं तर ओली सर्दी, ओला खोकला आणि सुकी सर्दी तर किंवा सुका खोकला, कोरडा खोकला, तर याविषयी आपल्याला कसं सांगता येईल? या सगळ्यावर आपण कशा काय घरगुती उपायांनी, आयुर्वेदिक उपायांनी मात करू शकतो? मग कसं असतं की प्रत्येकाला सर्दी खोकला झाल्यावरती कफ बाहेरच पडेल असं नसतं. म्हणजे आता आयुर्वेदामध्ये सुद्धा आता वाताचा वेगळा असतो, कफाचा वेगळा असतो, पित्ताचा वेगळा असतो. तर हा सर्दी खोकला कुठल्या दोषामुळे होतोय त्याच्या हिशोबाने त्याच्यामधले त्रास जे आहेत ते आपल्याला कमी जास्त होताना दिसतात. आता ज्या लोकांना कफाच्या माध्यमातून सर्दी खोकला झालेला आहे त्यांना नॅचरली खोकले तरी त्याच्यातनं कफ खूप जास्त प्रमाणात बाहेर पडतो. नाकातनं शेंबूड आहे तो एकदम थिक बाहेर पडत असतो. आणि तेच वाताचा जर का दोष असलेल्या लोकांना हा त्रास झाला तर मग मात्र अशा लोकांना फक्त सायनसेसमध्ये पेन आणि असं सगळं जाणवत राहतं, हेवीनेस जाणवत राहतं. पण त्याच्यातनं काही आपण म्हणतो ना की बाहेर काही पडत नाही. त्यामुळे लोक म्हणतात की मला सुकी सर्दी झालेली आहे किंवा खोकला आला तरी तो कोरडा खोकला असतो, अगदी ठो होत राहतं पण कफ काही बाहेर पडत नाही. तर त्यामुळे त्या सगळ्या दृष्टीने आपल्याला औषधांची आणि याच्या सगळ्यांची उपाययोजना जी आहे ती करावी लागते. यानंतर वैशाली जी आहेत पुण्यावरनं, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा. डॉक्टर वैशालीजी, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा मॅडम, मी वैशाली बोलते. हां, बोला. मला माझ्या वडिलांसाठी एक प्रश्न विचारायचा होता. त्यांना आहे ना एक 6-7 वर्ष झालं कंटिन्यू सर्दी आहे. अच्छा. म्हणजे त्यांच्या नाकातून असं चिकट पाणी गळतं. तर त्याच्यासाठी काय सांगता येईल तुम्हाला? अच्छा अच्छा. वय काय आहे वडिलांचं तुमच्या? वडिलांचं वय 65 वर्ष आहे. 65 वर्ष. बरं. आता 65 वर्षाचं वय आहे आणि 10-12 वर्ष त्रास होतो आहे असं म्हणतात. याचा अर्थ साधारण नाही म्हटलं तरी वयाच्या 55व्या वर्षापासून त्यांना हा त्रास होत असावा. आता त्याच्याकरता कसं आहे की आपल्याला एक जाणून घ्यावं लागतं की काही राहायची जागा बदलली आहे का काय किंवा काम करण्याची जी जागा आहे ती बदलली आहे. असं काहीतरी चेंज जो आहे तो आपल्याला जरा बघावा लागतो. कारण की बऱ्याचदा असे जे त्रास असतात ते ॲलर्जिक कारणामुळे सुद्धा होतात.
म्हणजे कुठलं तरी पोलन्सची एलर्जी म्हटलं किंवा अशा प्रकारचा काहीतरी त्रास आहे तो होऊ शकतो. त्याच्याकरता बघा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवणं. आता इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्याकरता म्हणजे जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती नीट ठेवण्याकरता आपल्याला आत्मप्राशसारखं जे च्यवनप्राश आहे, म्हणजे आता कसं असतं की आपल्याला वर्षभर खरं आयुर्वेदामध्ये रसायनं घ्यायला सांगितलेली आहे, तर त्याच्यातलं आत्मप्राश जे आहे ते जर का घेतलं गेलं रेग्युलर बेसिसवरती तर तुम्हाला एकूणच आपलं जे लंग्स असतात, आपलं हृदय असतं, त्याचं सगळ्याचं कार्य जे आहे ते व्यवस्थित व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. तर सकाळ संध्याकाळ नियमाने हे आत्मप्राश तुम्ही घ्यायला सुरू करता त्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. त्याचबरोबरीने तुमच्या छातीवरती सुद्धा वडिलांना सांगा की त्यांच्या छातीवरती हलक्या हाताने अभ्यंग सेसमीसारखं एखादं तेल आहे ते नक्की लावायला सुरू करावं, तर त्याचंही इम्युनिटी वाढायला त्यांना मदत मिळू शकेल. आणि नाकामध्ये नस्सस्यांसारखं जे तूप आहे आयुर्वेदिक ते सुद्धा 2-2 थेंब अगदी नियमाने टाकलं तर आत्ता जो काही सर्दीचा वगैरे त्रास त्यांना दिसतो आहे तो सगळा कमी व्हायला त्यांना मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. यानंतर आणखी एक फोन आहे वाशिमवरनं मॅडम, संतोषजींचा. त्यांचा कॉल घेऊया आपण. संतोषजी, प्रश्न विचारा तुमचा. विरेचनाचे फायदे काय आणि जळू किंवा जळू काय याचे फायदे काय, कशासाठी केले जाते? पुन्हा एकदा विचारा संतोषजी. विरेचनचे फायदे आणि जळूका. विरेचन आणि जळूकाचे. ओके. आता बघा या ज्या दोन्ही गोष्टी आहेत या आपल्या शरीरामधल्या शुद्धीकरता जी प्रक्रिया सांगितलेली आहे पंचकर्माची त्याच्यातला हा एक भाग आहे. आता विरेचन म्हणजे काय असतं तर व्यवस्थितपणे शरीराची तयारी करून जे आपल्याला आपण म्हणतो ना की पोट साफ होण्याकरता जी मदत करू शकतो, तर सेल्युलर लेवलवरती आपल्याला सगळं शरीरातले टॉक्झिन्स विषद्रव्य आम जे काढायला मदत करू शकतो ते म्हणजे विरेचन असतं. लोकांना काय वाटतं की साधा आपण जुलाब कुठला तरी घेतला पोट साफ होण्याकरता तर त्याच्यातनं पोट साफ होऊन जाईल आणि विरेचन आपलं झालं, तर तेवढी सोपी ती प्रोसेस नसते. आपल्याला शारीरिक आपण विचार केला तर अगदी आतमधल्या म्हणजे जी आपली सेल असते म्हणजे आपलं सिंगल युनिट ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यावरती व्यवस्थित काम करून त्याच्यातले दोष निर्हरण करून म्हणजे बाहेर काढून आणि ते जेव्हा आपण पोटाद्वारे बाहेर काढतो त्याला आपण विरेचन म्हणतो. आणि त्याचे फायदे अप्रतिम असतात. शरीरातले प्रत्येक मेटाबॉलिक जे चेंजेस चुकीचे झालेले आहेत ते सगळे सुधारायला मदत मिळते. अग्नीचे दोष झालेले कमी व्हायला मदत मिळते. दीर्घायुष्य मनुष्य होतो आणि कुठलाही रोग असेल तो कमी व्हायला त्याच्यातनं मदत मिळत असते. आणि जळोका ज्या असतात त्या बाहेरून लावण्याच्या असतात म्हणजे ते आपल्या शरीरातले जे रक्तदोष असतात ते कमी व्हायला मदत करू शकतात. तर आपल्या कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग वगैरे काय असला तर त्याच्यातनं हा त्रास आपल्याला जळोका लावल्याने कमी व्हायला मदत मिळू शकते. त्यानंतर आणखी एक कॉलर आहेत वनिताजी, नवी मुंबईवरनं बोलतायत त्या. वनिताजी नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार मॅडम. हां बोला, तुमचा प्रश्न विचारा. आता माझ्या मुलाला 23 वर्ष चालू झाले डिसेंबर मध्ये. अच्छा. तर रनिंग करते. तुम्हाला मागच्या वेळी मी विचारलं होतं तर त्याचा पाय दुखत होता, तर जरा पाय काही कमी आलेलं नाही, त्याचा पाय जास्त दुखतोय. औषध चाललं आहे पण पाय जास्त दुखतोय. रनिंग करायला जमनच झाले. असे पायाचा गोळा असतो ना त्याच्या पुढची हड्डी ती दुखते जास्त. अच्छा. आणि त्याच्या नाकातून रक्त येते. लहानपणापासूनच त्रास आहे त्याला, नाकातून रक्त येते सारखं. आणि उठलं की शिंका येतात आणि त्वचा पण त्याची काळवणलेली आहे. पायाचे तळवे असे पांढरे शुभ्र आहेत. आपले इतर मुलांचे कसे लाल लाल असतात त्याचे असे पांढरे शुभ्र आहेत. ओके ओके ओके. आता बघा कसं आहे, सॉरी, त्यावर मुरुम पण येतात सारखी, चिकन असे अंडी खाल्ले की. आता बघा कसं आहे, पाय जो काही दुखतो आहे किंवा आपण हाडांचा नीट विचार केला की काय त्याच्याकरता होऊ शकेल किंवा मुरूम होतात ते, तर या सगळ्याच दृष्टीने आपल्याला पित्तशांतीसारखी जी गोळी आहे त्याचा फायदा नक्की होऊ शकेल. याच्यातनं नैसर्गिक कॅल्शियम सुद्धा शरीराला मिळतं व तसंच आपल्याला जे पित्तशमनाचे सगळे प्रभाव आपल्याला हवे आहेत तेही त्याच्यातनं आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे सकाळ संध्याकाळ 2-2 तरी पित्तशांतीसारख्या गोळ्या ज्या आहेत त्या नियमाने घ्यायला सांगाव्या. त्यांनी दुधाचं प्रमाण रोजच्या आहारामध्ये त्यांचं किती आहे त्याचाही जरा विचार करावा. 1-1 कप तरी सकाळ संध्याकाळ खरं 23व्या वर्षी दूध घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शक्य झालं तर संतुलन तर शतानंत किंवा अनंत कल्पासारखं एखादं कल्प टाकलं तर त्याचाही त्यांना फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. पाय नक्की कुठे दुखतो आहे किंवा गोळा येतो आहे तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण की त्याच्याकरता नुसतं तेल लावून काही फायदा होईल की नाही ते आपल्याला सांगता येऊ शकत नाही. पण अभ्यंग सेसमीसारखं एखादं जे तेल आहे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेलं ते हलक्या हाताने पायाला तुम्ही नक्की त्याला लावायला सांगा. आणि बरोबरीने व्यायाम सुद्धा जे आहेत म्हणजे एस्पेशली आपण ज्याला सूर्यनमस्कार म्हणतो तसा प्रकारचा व्यायाम
किंवा वज्रासनामध्ये रोज बसणं, हे अशा प्रकारचे छोटे आणि सोपे व्यायाम जर का घरी केले तर त्याचाही त्यांना फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. पण ज्या अर्थी 23व्या वर्षी एवढे सगळे त्रास होतात आहेत, तर माझा असा तुम्हाला सल्ला राहील की त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाला आणलेलं जास्त बरं राहील, की जेणेकरून जो काही त्रास होतो आहे तो कसा आपल्याला कमी करता येऊ शकेल, त्याचं आपल्याला जास्त व्यवस्थित निदान करता येऊ शकेल. यानंतर पुढचा फोन पुण्यावरनच आहे, संजयजी बोलत आहेत, त्यांचा कॉल घेऊया मॅडम. संजयजी नमस्कार, प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हां बोला. डॉक्टर साहेब. हां बोला. माझी जीभ आहे ना असं बोलताना त्रास होतोय, बोलता येत नाही मला बरोबर. बोलता येत नाही बरोबर. सर तुमचं वय काय आहे आता? आता 52-53 आहे. आणि हा त्रास आत्ता सुरू झालेला आहे का पूर्वीपासून आहे? नाही आता 2-3 महिने झाले त्याला. अच्छा 2-3 महिनेच झाले. बरं इतर काही दुसरा त्रास त्याच्या बरोबरीने तुम्हाला जाणवत नाहीये? नाही कसं त्रास नाही जाणवते आणि त्याच्यावर गोळ्या घेतो मी. वय होतं गोळी मेडिकल वरून गोळी घेतलेली. अच्छा गोळी घेतलेली कुठली तरी. हो म्हणतात ते. बरं बघा कसं आहे सर की अशा प्रकारचा कुठलाही एकदम आपल्याला बदल खरं आयुष्यामध्ये जाणवला की आपल्याला बोलता येत नाहीये किंवा चालताना कुठेतरी तोल जातो आहे, तर आपल्याला रुटीनची करणारी जी कामं असतात त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला फरक जाणवला तर खरं तूर्त वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्लाच घ्यायला पाहिजे. मेडिकलमधनं कुठली तरी गोळी आणून खाणं म्हणजे आपण कुठल्या तरी आतल्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो आहोत का असं त्याचं आपल्याला कळू शकणार नाही. आता कसं आहे वाचा आपण ज्याला म्हणतो, तर ते काय जे तुम्ही बोलता आहात तर ब्रेनकडून ते सिग्नल व्यवस्थित यायला पाहिजे आणि मग ते व्यवस्थित उच्चारण झाली पाहिजे. तर ते का होत नाही याच्याकरता आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचं BP कंट्रोलमध्ये आहे की नाही किंवा इतर काही दुसरा त्रास होतो आहे की नाही हे सगळं बघणं सर अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचं वय पण काही फार जास्त नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारचा त्रास खरं या वयात व्हायलाच नको. तर माझा तुम्हाला असा सल्ला राहील की आत्ता तरी संतुलनचं नस्यसांसारखं जे घृत आहे ते तुम्ही नाकामध्ये अगदी रेग्युलर बेसिसवरती टाकायला सुरू करावं, की जेणेकरून आत्ता म्हणजे नर्वस सिस्टमशी रिलेटेड काही त्रास होत असला तर तो निदान कमी होण्यात किंवा आटोक्यात येण्यात तरी मदत मिळू शकेल. पण नक्कीच वेळ बिलकुल घालवू नका आणि जितक्या लवकर जमू शकेल तेवढ्या त्वरित तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला जो आहे तो नक्की घ्या. नक्की सर, आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर मालविका यांच्याकडनं, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं स्वागत. सर्दी खोकल्यासारख्या सामान्य विकारांवर आपण आयुर्वेदाच्या साथीने कसं मात करू शकतो याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर इथे काही रसायनं आपल्याला आत्मसंतुलनची दिसत आहेत, तर सर्दी खोकल्यासारख्या विकारांवर मात करण्यासाठी आपण कशा प्रकारे यांचा वापर करू शकतो? बघा कसं आहे की आपल्याला एकूणच सर्दी खोकला म्हणा किंवा शरीरातला कुठलाही दोष असेल तर त्याच्यावरती रसायनांनी मात करायला मदत मिळतेच. म्हणजे एकदा शरीराची जर का बल चांगलं असलं म्हणजे स्ट्रेंथ चांगली असली, इम्युनिटी चांगली असली तर कुठला तरी त्रास तुम्हाला होऊ शकतो. असं नाही आहे की हे घेतलं तर सर्दी खोकला होणारच नाही, पण त्यातनं होणारा जो त्रास आहे तो कमी असू शकतो. किंवा आपण म्हणतो 7 ते 8 दिवस 10 दिवस 15 दिवस सर्दी खोकल्याचा त्रास होतो आहे तर तो आपल्याला कमी व्हायला मदत मिळू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी शरीराला थोडी तरी मदत जर का दिली गेली तर त्यातनं फायदा जो आहे तो नक्की मिळू शकतो. आता जसं संतुलनचं आत्मप्राश सारखं एक खूप सुरेख च्यवनप्राश आहे, चवीला पण खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये असलेले जे सगळे औषधी द्रव्य आहेत एस्पेशली सोनं वगैरे तर ते आपल्या शरीरातली इम्युनिटी वाढायला मदत करते आणि एस्पेशली आपल्या लंग्सची आणि हार्टची सगळी फंक्शनिंग किंवा त्याची सगळी जी कॅपॅसिटी आहे ती सगळी वाढायला त्याच्यातनं मदत मिळू शकते. त्यामुळे हे च्यवनप्राशसारखं आत्मप्राश जे आहे ते नियमितपणे घेतलेलं चांगलं. लहान मुलांना आपण जर का विचार केला तर च्यवनप्राश नॉर्मल ज्याला आपण म्हणतो तसं त्यांनी घेतलेलं सकाळ संध्याकाळ नियमाने जास्त बरं असतं, कारण की मुलांना मदत जी असते ती वेगळ्या प्रकारची लागते. त्यामुळे च्यवनप्राश आणि आत्मप्राश हे दोन्ही जरी च्यवनप्राशचेच प्रकार असले तरी लहान मुलांना म्हणजे साधारण आपण म्हणूया की एक 15 ते 20 वर्षाच्या वयापर्यंत च्यवनप्राश साधंवालं घेतलेलं चांगलं असतं आणि त्याच्या पुढे शक्य झाल्यास आत्मप्राशसारखं रसायन घेतलेलं जास्त बरं पडतं. आणि त्याचबरोबरीने आपल्याला खाण्यामध्ये सुद्धा जसं आपण पहिलेही सांगत आलेलो आहोत की पंचामृत जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं. तर संतुलनची अमृत शर्करा घालून जर का पंचामृत नियमित आपण प्रत्येकाला घेता आलं घरामध्ये तर त्याच्यातनं सुद्धा इम्युनिटी वाढून आणि आपल्याला सगळ्या प्रकारचे सगळे इन्फेक्शन्स आहेत ते कमी होण्यामध्ये मदत मिळते असं आपण बऱ्याचदा
आपल्याकडे लोक सुद्धा येऊन सांगत असतात. यानंतर मॅडम सांगलीवरनं एक फोन आहे, केशव जे आहेत त्यांचा कॉल घेऊया. केशवजी सांगा, तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न विचारा केशवजी तुमचा. हा नमस्ते मॅडम. हां बोला, तुमचा प्रश्न विचारा केशवजी. हां बोला मॅडम. माझा मुलगा 11 वर्षाचा आहे. हां त्याला सर्दीचा त्रास आहे. त्याची सर्दी बाहेर पडत नाही. संध्याकाळ झाल्यानंतर तिचं नाक गच्च होत्या, ड्रॉप्स होल्यानंतर परत आणि दुसऱ्या दिवशी तेच त्रास होते त्याला. ओके बरं. आता बघा, मुख्य कसं आहे की जेव्हा सर्दी बाहेर पडत नसेल तेव्हा तर नॅचरली आपल्याला सायनसेसवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्याच्याकरता काय करायचं, रोज रात्री झोपताना थोडंसं कोमट पाणी करायचं. त्याच्यामध्ये संतुलन नसेसांची जी छोटीशी बाटली आहे ती त्या तुम्ही वाटीमध्ये कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये ती बाटली तुम्ही ठेवू शकता. आतलं जे औषधी तूप आहे ते वितळतं आणि त्याचं थोडंसं टेम्परेचर जे आहे ते वाढतं. मग ते तूप कोमट झालं की 2-2 थेंब दोन्ही नागपुडीत घालायचं. जमत असल्यास तेच दिवसातनं एकदा परत तुम्ही जर का घातलं तर त्याचाही आपल्याला जास्त फायदा मिळताना दिसतो. पण निदान रात्री तरी एकदा नक्कीच घातलेलं बरं. त्याचबरोबरीने मुलाची इम्युनिटी आणि ताकद वाढण्याच्या दृष्टीने संतुलनचं जे सीतोपलादी चूर्ण आहे तेही सकाळ संध्याकाळ अगदी नियमाने तुम्ही पाण्याबरोबर किंवा मधाबरोबर त्याला द्यायला सुरू करू शकता. पाण्याबरोबर घेणं सोपं असतं पण त्याचा जास्त फायदा जो आहे तो आपल्याला मधाबरोबर दिसू शकतो. आता याच्यामध्ये कसं आहे, सीतोपलादी चूर्ण हे जरी आपल्याला आयुर्वेदिक औषध माहिती असलं तरी त्याच्यामध्ये असलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची जर का गुणवत्ता आपण म्हणूया ती चांगली नसली तर मग त्याचा फायदा आपल्याला फार मिळताना दिसत नाही. तर त्याच्यामध्ये वंशलोचन सारखं एक खूप महत्त्वाचं औषध असतं की जे आपल्याला बांबूमधून मिळतं. आता वंशलोचनचे इतके खोटे प्रकार बाजारामध्ये अवेलेबल आहेत की ते जर का आपण आपल्या सीतोपलादीमध्ये वापरले तर मग त्याचा कुठेही आपल्याला फायदा होताना दिसत नाही. पण त्याच जागी संतुलन फार्मसी काय काळजी घेतं तर चांगल्या प्रतीचं आणि खरं वंशलोचन आपण त्याच्यामध्ये वापरत असतो आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो खूप अप्रतिम दिसतो. तर लहान मुलांना एस्पेशली म्हणजे आपण अगदी छोटी बाळं जरी असली किंवा 6-7 महिन्याचं जेव्हा मूल होतं तेव्हापासून हे संतुलनचं सीतोपलादी चूर्ण आपण मुलांना द्यायला सांगतो आणि त्याच्यानी घशामध्ये होणारी खवखव किंवा सायनसेस भरल्यासारखे जे जाणवत असतात किंवा सर्दी खोकल्याचा वारंवार त्रास होत असतो तो सगळा त्याच्यानी कमी व्हायला मदत मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. तर ते तुम्ही तुमच्या मुलाला नक्की द्यायला सुरू करावं. आणि त्याचबरोबरीने संतुलनचं ब्रॉन्कोसॅन सिरपसारखं जे सिरप आहे तेही त्याला नियमाने दिलं तर त्याचाही फायदा आपल्याला नक्की मिळताना दिसू शकेल. यानंतर पुण्यावरनं आणखी एक कॉल आहे, अभिनेत्री आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. बोला मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, माझा मुलगा एक 18-19 वर्षाचा आहे, त्याच्या अंगाला खाज येते. अच्छा. हॅलो. हा बोला बोला. हा मॅडम, माझा मुलगा 18-19 वर्षाचा आहे, त्याच्या अंगाला खाज येते या सीझन मध्ये, थंडीच्या सीझन मध्ये. ओके. आणि मॅडम दुसरा प्रश्न असा आहे की माझं वय 50 चालू आहे, मला नाही का सर्दी होती आणि या महिन्यात भरपूर होती सर्दी. अच्छा. ओके ओके बर. आता बघा कसं आहे की ज्या लोकांना या महिन्यामध्ये एस्पेशली सर्दी होत असेल त्यांनी मध्ये मध्ये वाफारा घेतलेला उत्तम असतो. आता वाफारा घेत असताना याच्यामध्ये युकॅलिप्टस तेल टाकलं म्हणजे ज्याला आपण निलगिरीचं तेल म्हणतो ते जर का घेताना टाकलं तर त्याचा जास्त फायदा होतो. ते जर का घेणं शक्य नसलं तर घरी तुम्ही काय करू शकता, तर पुदिना घ्यायचा, तुळस घ्यायचा आणि गवती चहा घ्यायचा. ते तुम्ही जर का गरम पाण्यामध्ये टाकून उकळलं आणि त्याचा वाफारा घेतला तर तेही चालू शकतं. पण त्याचबरोबरीने त्याचा चहा जरी करून घेतलात तुम्ही तरी त्याचा फायदा तुम्हाला नक्की होताना दिसतो. आता तुमच्या मुलाला जी अंगाला खास सुटते आहे त्याच्याकरता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोरडेपणा त्वचेला येतो आहे का ते आधी बघायला पाहिजे का ही ॲलर्जिक खाज आहे. त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की जर का कोरडेपणा येत असेल तर अभ्यंग कोकोनट तेलासारखं जे तेल आहे ते नियमित जर का अंगाला लावायला सुरुवात केली तर त्वचेवरचा कोरडेपणा कमी होईल आणि खाज जी काही सुटती आहे ती कमी होऊन जाईल. पण जर का ॲलर्जिक खाज वाटत असेल तर तेल तर लावायलाच पाहिजे. पण त्याचबरोबरीने संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहे त्या नियमाने त्यांना घ्यायला सांगा आणि तसंच संतुलन मंजिष्ठ सॅनसारख्या किंवा अनंत सॅनसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही घेण्याचा त्यांना उत्तम फायदा होताना दिसेल. कारण की बऱ्याचदा या काळामध्ये ॲलर्जिक टेंडन्सीज ज्या आहेत त्या खूप वाढताना आपल्याला दिसतात. त्यामुळे हे जर का घेतलं गेलं तर शरीरामध्ये खरं कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असली तर ती कमी व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. पण दरवर्षीचा हा त्रास असला तर मला असं वाटतं की एकदा संतुलन पंचकर्म जे आहे शास्त्रोक्त पद्धतीने ते करवून घेतलं तर त्याचाही त्यांना नक्कीच फायदा जो आहे तो मिळू शकेल. नंतर आणखी एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, अरविंद बोलतात मॅडम सांगलीवरनं, त्यांचा कॉल घेऊया. अरविंदजी बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम.
मला आहे ना 12 महिने सर्दीचा त्रास होतो आणि त्याच्यानंतर कसं थोडं चालल्यानंतर थोडं धाप लागणं, छातीत धडधडणं, असं घाबरल्यासारखं होतं. त्याच्याविषयी आपण काय सांगू शकतो? ओके. छातीमध्ये धडधडणार सुद्धाचा त्रास तुम्हाला बरीच वर्ष होतोय? खूप बरेच वर्षापासून होतोय. अच्छा, तुमचं वय काय आहे सर? आता माझं वय 44 आहे. किती? सॉरी, 44. 44. हो. अच्छा अच्छा, बरं. आता बघा कसं आहे, आपल्याला शरीरामध्ये ताकद व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आपले लंग्स आहेत, आपलं हार्ट आहे, त्याचं व्यवस्थित काम करणं अत्यंत गरजेचं असतं. आता त्याच्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे, तर च्यवनप्राश जो आहे तो अत्यंत उत्तम ठरतो याच्याकरता. आता तुम्ही आत्मप्राशसारखं जर का च्यवनप्राश सकाळ संध्याकाळ नियमाने 1-1 चमचा घ्यायला सुरू केलं तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. तसंच रात्री झोपत असताना संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं जे तेल आहे ते खालतून वरती हलक्या हाताने छातीला जर का लावलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. तर अशा प्रकारे तरी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला त्याचा जास्त आपण व्यवस्थितपणे मार्गदर्शन जे आहे ते करू शकू. मॅडम, ही संतुलिनची रसायनं तर आहेत, मात्र त्याचबरोबर असं म्हणतात की जर तुम्हाला सर्दी खोकला असेल तर उष्णतावर्धक पदार्थ खात जा किंवा मसालेदार खात जा, त्याने सर्दी जाते. तर यात कितपत तथ्य आहे? नाही बघा, प्रत्येकाला काही अशा मसालेदार वगैरे गोष्टी सहन होतात असं नव्हे. उलट जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा तर बऱ्याचदा खूप सगळ्या काहीतरी हर्ब्स टाकून एक चहा उकळला जायचा आणि तो वापरला जायचा. तर तसं करणं योग्य नव्हे. उलट सगळ्यांना जर का सर्दी खोकल्याचा वगैरे त्रास जाणवत असला तर सॅन अमृतसारखा जो चहा आहे, जो श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे आणि त्यांच्या अख्ख्या रिसर्च टीमनी तयार केलेला आहे की जो तुम्ही घरच्या घरी आरामात करून पिऊ शकता. तुम्हाला काही फार वेळ तो उकळावा लागतोय वगैरे असं काही नाही. तर अशा प्रकारचा चहा उत्तम तुम्ही प्यायलेला जास्त बरं राहील. त्याच्यातनं सर्दी खोकल्याचे सगळे त्रास आहेत ते कमी व्हायला मदत मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. संतुलनचं फॉर्म्युला K2 आहे ज्याचा आपल्याला उपयोग फार या काळामध्ये दिसलेला आहे 2 वर्षापूर्वी. तर तोही आत्ताही जर का त्रास काय वाटत असला तर तो नियमितपणे आपण घेण्यामध्ये घेऊ शकतो. पण कुठले तरी मसाले न मोजता मापता नुसते टाकून द्यायचे आणि काहीतरी उकळून तयार करायचा तो काढा घरी. आणि याच्याने होतं काय की याच्याने आयुर्वेदाला सुद्धा उगीच चुकीचं दूषण मिळतं. कारण लोकांना असं वाटतं की अरे हे काहीतरी आयुर्वेदिक मला फॉर्म्युला सांगितला होता घरी करायला, हा मी केला आणि याचा बघा मला किती त्रास झाला. तर तसं न होता उलट शेवटी आयुर्वेद आहे, हे मेडिकल शास्त्र आहे आणि त्याच्यामधली कुठली गोष्ट कशा प्रमाणात कोणी कशी घ्यायला पाहिजे याचे सुद्धा सगळं आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे तयार करून घेतलेली जी काही काढे वगैरे असतील, वनस्पती असतील, त्याचा तुम्ही उपयोग केला तर ते चालू शकतं. पण नाहीतर उगाचच काहीतरी घरी आपलं काहीतरी कॉन्कॉक्शन तयार करायचं आणि घेऊन टाकायचं, ह्याच्याकडेच फारसं भर आपण जी आहे ती न दिलेली जास्त बरी असते. आणखी एक मॅडम, जाता जाता फक्त कोरोनाला घाबरू नये कोणी आता, म्हणून काय सांगाल अगदी थोडक्यात? बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण आपली जर का शरीरातली इम्युनिटी व्यवस्थित ठेवली तर कुठल्याही आजाराला भांडण्याची आपल्यामध्ये ताकद येऊ शकते. त्यामुळे जरी आपण सगळीकडे आता न्यूज मीडियामध्ये ऐकत असलो तरी घाबरून न जाता स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये तुम्ही संतुलनचा जो टेंडरनेस धूप आहे तो नियमितपणे करा. प्युरिफायर जो धूप आहे तो तुम्ही नियमितपणे करा आणि त्याच्याने आपल्याला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. च्यवनप्राश वगैरे तर नक्कीच घ्यायला पाहिजे आणि बरोबरीने सॅन अमृत, फॉर्म्युला K2 सारख्या जर का गोष्टी आपण घेतल्या तर त्याही चांगल्याच. पण एकत्र जेव्हा येत असाल तेव्हा कोणालाही सर्दी खोकला असला तर तो कोरोना असो किंवा नसो, मास्क वापरलेला कधीही चुकीचा नसतो. त्यामुळे तेवढी काळजी आपण नक्की घेणं प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली ते अत्यंत गरजेचं आहे. निश्चित. तर डॉक्टर मालविका यांनी ज्या काही सूचना तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्कीच फॉलो करा. तसंच त्यांच्या चॅनल आहे यूट्यूबवर डॉक्टर मालविका तांबे नावाने, तिथे सुद्धा तुम्ही त्या चॅनलला भेट देऊन तुम्हाला अशाच विविध प्रकारची माहिती, अतिशय उपयुक्त माहिती कुठल्याही रोगावरची तुम्हाला मिळू शकेल. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचा. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.